विदेशात यंदा कमी प्रमाणात द्राक्षांची निर्यात होणार. अतिवृष्टीमुळे 70% द्राक्षांच्या बागांचं नुकसान. 42,000 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी विदेशात द्राक्ष पाठवण्यासाठी केली होती नोंदणी. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार. एआय टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार. वसमतमधील 11 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने रद्द. चढ्या दरानं खत विक्री, खतासोबत लिंकिंग देणं यासह अनेक तक्रारी आल्यानंतर कारवाई. तर विक्रेत्यांनी चढ्या दरानं खतांची विक्री करू नये, कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन. सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांनी तात्काळ दर जाहीर करावे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. 15 कारखान्यांकडून अद्यापही दर जाहीर नाही. धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला. खरीपातील 504 कापणी प्रयोगांपैकी 217 प्रयोगांवर विमा कंपनीचा आक्षेप. धाराशिव जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांनी 130,79,00,000 रुपये विमा भरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 4,08,69,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर. ऑक्टोबर महिन्यात ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे झालं होतं नुकसान. लातूरमध्ये सोयाबीन आणि कापूस हमीभाव केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा. बाजारात 4,300 रुपयाचा दर असताना हमीभाव केंद्रावर सोयाबीनला 5,328 रुपये प्रति क्विंटलचा दर. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद. पूर्णा इथल्या नाफेड केंद्रावर सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. विविध अटी शर्थींमुळे सोयाबीन घेण्यास नाफेड केंद्राचा नकार. त्यामुळे शेतकऱ्यांवर कमी किमतीत सोयाबीन बाजारात विकण्याची वेळ. जाचक नियम आणि अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. मात्र अनेक ठिकाणी संथ गतीनं खरेदी सुरू असल्यानं शेतकरी अडचणीत. मॉइश्चरमुळे नाफेड केंद्रावरून सोयाबीन परत नेण्याची वेळ येत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. शासनानं सीसीआय मार्फत 25 क्विंटल कापसाची खरेदी करावी. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी. पीक पेरा नसल्यामुळे ऑनलाईन नोंदणी होत नसल्याची शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यात 4.5 ते 5 लाख शेतकऱ्यांकडून कापसाचं उत्पादन. जिल्ह्यात फक्त 2 कापूस खरेदी केंद्र उपलब्ध. त्यामुळे शेतकऱ्यांवर 200 किलोमीटर दूर कापूस विकण्याची वेळ. शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये यंदा 3,000 हेक्टरवर तुरीची लागवड. दिवसेंदिवस थंडीचं प्रमाण वाढत असल्यानं तुरीच्या पिकाला पोषक वातावरण. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. रब्बीच्या पिकाला बहर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून पहिला हप्ता 3,100 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हप्ता जमा करणार. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती. बीडच्या माजलगाव तालुक्यात रेशन दुकानदारांकडे वितरित केलेल्या ज्वारीला बुरशी तर तांदूळ सडलेला. जिल्हा पुरवठा विभागानं दुर्लक्ष करू नये, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्प बाधित नागरिकांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित. प्रकल्प बाधित नागरिक उद्या जलसमाधी आंदोलन करणार. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेतून मार्ग न निघाल्यानं नागरिक आक्रमक. पुढील 2 दिवसात राज्यात सरासरी तापमानापेक्षा कमी तापमान असणार. पुढील 48 तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार. हवामान विभागाकडून 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. परळीमध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं गोपीनाथ गडावर तयारी पूर्ण. गोपीनाथ गडावर जयंतीनिमित्तानं भजन कीर्तन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. बीडच्या आष्टीमध्ये विजय गोल्हार यांच्या वतीनं गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्तानं अभिवादनाचे बॅनर. पंकजा मुंडेंच्या समर्थक असलेल्या गोल्हार यांच्या बॅनरवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांचे फोटो गायब. 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करा. मंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला जुंपलेले 2 बैल थेट व्यासपीठावर चढले. त्यामुळे व्यासपीठावर बसलेल्या पाहुण्यांची तारांबळ. सुदैवानं घटनेत कुणालाही दुखापत नाही. मात्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्यात शेतकरी पुत्रानं नायब तहसीलदारांच्या टेबलवर नोटा उधळल्या. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शेतातील रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदारांनी पैशाची मागणी केल्याचा शेतकऱ्याचा आरोप. नंदुरबारच्या नवापूरमधील अॅग्री शाळेच्या आहारात मिल्की बार चॉकलेट्स किडलेले सडलेले आढळले. ही चॉकलेट्स आढळल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.
सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कारभाराविरोधात स्वाभिमानी स्वराज्य सेनेचं आंदोलन, कामाची चौकशी करून निलंबित करण्याची आंदोलकांची मागणी. नागपुरात शालेय पोषण महिलांचं कडाक्याच्या थंडीत रात्रभर आंदोलन, किमान वेतनात वाढ मिळावी, महिला कर्मचाऱ्यांची मागणी. 2000 पेक्षा जास्त महिला आंदोलनात सहभागी. डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून 21 दिवसात तपास पूर्ण. 425 पानांचं आरोपपत्र न्यायालयात सादर. संशयित आरोपी विजय खैरनार याला मृत्यूदंडाच्या शिक्षे इतपत पुरावे जमा केल्याची माहिती. धुळ्यातील रेसिडेन्सी पार्क जवळील महापालिकेची पाईपलाईन फुटली. नागपूर सुरत महामार्गाचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. राज्य सरकारकडून ई वाहनांना टोलमाफी जाहीर असतानाही टोल वसुली सुरू. आता मात्र पुढच्या 8 दिवसात एकाही ई वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभेत आदेश.